नमो नमः। आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महान् रिपुः नास्त्युद्यमसमो बन्धु कृत्वायं नावसीदति। अर्थात आळस हा मनुष्याच्या शरीरात वास करणारा सर्वात बलाढ्य असा शत्रू आहे. परिश्रमासारखा मनुष्याचा अन्य कोणी मित्र नाही. जो मनुष्य सतत परिश्रम करत असतो, मेहनत करत असतो, तो जीवनात कधीही निराश होत नाही की असफल होत नाही. किती सुंदर वर्णन केले आहे सुभाषितकारांनी नाही. की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि परिश्रम हा त्याचा सर्वात मोठा मित्र आहे. यासाठी मुलांनो मी एक कथा आपल्याला सांगणार आहे. विशाल नावाचा 13-14 वर्षांचा एक मुलगा होता. त्याला व्यायामाचा अत्यंत कंटाळा होता. त्याचे वडील रोज त्याला व्यायाम शाळेत घेऊन जाण्यासाठी म्हणून सकाळी उठवायचे. परंतु विशालला तिथे जाण्याचा खूपच आळस यायचा. तसेच त्याचे अभ्यासाचेही होते. वास्तविक हुशार असलेल्या विशालला अभ्यास करण्याचाही भयानक आळस येत असे. त्यामुळे त्याला परीक्षेतही कमी गुण मिळत होते. पण त्याला त्याचे वाईट वाटत नसे. एकदा कसा कोण जाणे, पण तो थंडी असतानाही पहाटे उठला आणि अंगावर घोंगडे पांघरून शेकोटीजवळ हातपाय शेकत बसला होता. तेवढ्यात त्याला शेजारची म्हातारी अम्मा पाण्याचे हंडे भरून घेऊन जाताना दिसली. त्याने तिला विचारले, "अम्मा, तुला थंडी नाही वाजत का?" ती म्हणाली, "बेटा, ती तर थंडी आहे. आपले काम ती करणारच. मग आपण तरी आपल्या कामात कसूर का करायची? आपण तरी आळस का करायचा?" हे म्हाताऱ्या अम्माचे बोल ऐकून विशालची थंडी कुठल्या कुठे पळून गेली. तो घोंगडे अंगावरून टाकून उठला आणि तडक व्यायामशाळेत जाण्यासाठी म्हणून तयार झाला. धन्यवाद.